ओके, बघा या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले फॉर द डिफरंट जॉमेट्रिक शेप. वेगवेगळ्या शेपसाठी जे वेगवेगळे फॉर्म्युले असतात मोमेंट ऑफ इनर्शियाचे, ते फॉर्म्युलेज आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज कोणत्या आहेत, काय आहेत ते एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नाही आहे. बऱ्याच छोटे मोठे जे ट्रिक आहेत ते मी तुम्हाला सांगेल, पण तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. त्याच्याशिवाय मोमेंट ऑफ इनर्शिया हे चॅप्टर तुम्हाला घेऊ शकत नाही. तर पहिला आपण जॉमेट्रिक शेप कन्सिडर केलेला आहे रेक्टँगल. रेक्टँगल या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे. क्लिअरली दिसतंय तुम्हाला की ही रेक्टँगलची ब्रेड्थ आहे, जी दाखवली मी बघा इथं बी, आणि जी डेप्थ आहे किंवा हाईट पण म्हणू शकता त्याला तुम्ही. इथं डेप्थ दिलं जातं मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये, तर डेप्थ दाखवली मी डी ने. मधून जो हा एक्सिस दिलेला आहे एक्स एक्स हॉरिझॉन्टल एक्सिस आहे, व्हर्टिकल एक्सिस वाय वाय. एक्स एक्स वाय वाय एक्सिस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतो त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणणार आहे. जी म्हणजे काय, तुमचा सेंट्रॉइड, सेंटरचा पॉईंट राहील. ठीक आहे. आता एरिया ऑफ द रेक्टँगल फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. एरिया ऑफ द रेक्टँगल फॉर्म्युला काय राहतो, दॅट इज बी इंटू डी, ब्रेड्थ इंटू डेप्थ. ठीक आहे. वाय बार इज इक्वल टू काय दिलं जातं मी, डी बाय टू. आता हे वाय बार इज इक्वल टू डी बाय टू आहे. आता हे वाय बार काय राहतं ते सांगून देतो बघा. वाय बार काय असतं, तर वाय बार हा हे एक असा डिस्टन्स राहील जे कुठून राहणार आहे, तुमचं एक्स ॲक्सिस पासून, एक्स ॲक्सिस किंवा असं कन्सिडर करू शकता तुम्ही की जो तुमचा बेस राहतो बॉडीचा. ठीक आहे. असं इमॅजिन करू शकता ना की ही बॉडी जी आहे ती एका ॲक्सिसवर ठेवलेली आहे आपण. हा तुमचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे आणि हा तुमचा व्हर्टिकल ॲक्सिस आहे. सेंटर या ठिकाणी आहे, पण बॉडी अशी एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल ॲक्सिसवर जर राहिली तर एक्स ॲक्सिस पासून तर सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर म्हणजे काय राहतं तुमचं वाय बार. व्यवस्थित आहे का, एक्स ॲक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर कसं आहे, व्हर्टिकल अंतर आहे ना, त्याला काय नाव दिलं जातं, वाय बार. आणि वाय ॲक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं डिस्टन्स हॉरिझॉन्टल आहे. वाय ॲक्सिस पासून हा वाय ॲक्सिस इथं तुमचा सेंट्रॉइड येतोय, सो वाय ॲक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं जे डिस्टन्स राहतं हॉरिझॉन्टल डिस्टन्स, त्याला इंडिकेट करतो आपण एक्स बारने. हे लक्षात ठेवावे लागतील हे फॉर्म्युले. ज्यावेळेस आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये न्यूमेरिकल चालू करू तेव्हा तुम्हाला कळेलच की किती महत्त्वाचे. तर वाय बार इज इक्वल टू काय होऊन जातं आहे तुमचं डी अपॉन टू. कारण रेक्टँगलसाठी सेंटर कुठं राहतं, एक्झॅक्टली हाफवर. आणि एक्स बार इज इक्वल टू काय येतं, बी अपॉन टू, हाफवर. ठीक आहे. आय एक्स एक्सचा फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल अबाउट एन एक्स एक्स ॲक्सिस. जर हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला फाइंड आउट केला तर फॉर्म्युला आहे बी डी क्यूब बाय 12. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल अबाउट द वाय वाय ॲक्सिस काय, डी बी क्यूब बाय 12. उलट होऊन जातं, बी डी क्यूब बाय 12 डी बी क्यूब बाय 12. ठीक आहे. बी कोणासाठी आहे, हॉरिझॉन्टलसाठी. एक्स एक्स ॲक्सिस कसा आहे, हॉरिझॉन्टल. बी पण कसा राहतो, हॉरिझॉन्टल. तर बी जसा तसा डी चा क्यूब डिवाइड बाय 12. वाय वाय ॲक्सिस काढताय तर वायच्या अनालॉगस कोण आहे, डेप्थ आहे ना. सो डीचा तसं जे ॲक्सिसच्या अबाउट काढताय त्याला तसंच ठेवायचं, दुसऱ्याचा क्यूब करायचा आहे. सो वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट काढताय तर डीला तसंच ठेवा, बीचा क्यूब करा डिवाइड बाय 12. एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट काढताय तर बीला तसंच ठेवा, डीचा क्यूब करा डिवाइड बाय 12. या ट्रिक्स आहे ज्याच्याने मला फॉर्म्युले लक्षात राहतात. तुम्हाला अजून काही स्वतःचे वेगळ्या ट्रिक्स माहिती असतील किंवा कॉलेजमध्ये सांगितल्या असतील किंवा तुम्हाला जर काही तुम्हाला जशा पद्धतीने लक्षात ठेवता येत असेल तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. पण महत्त्वाचं काय की हे जे फॉर्म्युले आहेत ना मोमेंट ऑफ इनर्शियाचे, हे कोणत्या ॲक्सिसचे अबाउट आहे, दीज आर द फॉर्म्युलेज फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट इट्स सेंट्रॉइडल ॲक्सिस. सेंट्रॉइडल म्हणजे काय, असे ॲक्सिस जे सेंटरमधून जात आहेत, जसे एक्स एक्स झालं, वाय वाय झालं. ठीक आहे. एक्स बार वाय बार काय, इट इज अ डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड ऑफ द बॉडी और सेंट्रॉइड ऑफ दॅट रेक्टँगल फ्रॉम इट्स बेस किंवा फ्रॉम इट्स एक्स ॲक्सिस अँड द वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस पासून तर सेंट्रॉइड पर्यंतचा डिस्टन्स वाय बार, वाय ॲक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचा डिस्टन्स एक्स बार. हे झालं रेक्टँगलसाठी. नेक्स्ट आहे आपला शेप हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. हॉलो म्हटलं याचा अर्थ काय की एक मोठ्या रेक्टँगलच्या मध्ये एक छोटा रेक्टँगल राहील आणि हा जो छोटा रेक्टँगल आहे तो पूर्ण पोकळ असणार आहे. ठीक. फॉर्म्युला काय बघा. आता मोठा रेक्टँगल जो राहणार आहे बाहेरचा आउटर रेक्टँगल, त्याची ब्रेड्थ कन्सिडर केली आपण बी आणि डेप्थ कन्सिडर केली कॅपिटल डी, कॅपिटल बी आणि कॅपिटल डी. आतला जो छोटा रेक्टँगल आहे जो हॉलो सेक्शन वाला आहे त्याचं ब्रेड्थ कन्सिडर केली आपण स्मॉल बी आणि डेप्थ कन्सिडर केली आहे स्मॉल डी. स्मॉल बी आणि स्मॉल डी, कॅपिटल बी कॅपिटल डी. ठीक आहे. सेंट्रॉइडल ॲक्सिस राहतील एक्स एक्स वाय वाय. ठीक आहे.
आपल्या घरी फोटोला एखादी फ्रेम राहते ना, ही फ्रेम सारखंच आहे फोटो फ्रेम, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. सेंट्रोइड कुठे असणार आहे? एक्झॅक्टली सेंटरला. सेम कन्सेप्ट आहे, सेम. ठीक आहे. एरियाचा फॉर्म्युला काय करणार? मोठ्या रेक्टँगलच्या एरिया मधलं छोटा रेक्टँगल मायनस करणार. सो कॅपिटल BD मायनस स्मॉल BD. मोठ्या रेक्टँगलच्या एरिया मधनं हा छोट्या रेक्टँगलचा एरिया मायनस केला. एरिया ऑफ द हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. वाय बार काय सांगितलं होतं मी तुम्हाला आताच? वाय बार काय होतं? एक्स ऍक्सिस बेस पासून तर सेंट्रॉइड पर्यंतचा व्हर्टिकल अंतर. सेंट्रॉइड कुठे? पूर्ण डीच्या हाफ डिस्टन्सवर आहे. पूर्ण डीच्या हाफ डिस्टन्सवर आहे, म्हणून काय लिहिलं? कॅपिटल D/2. कधी लक्षात ठेवा बरं, एक गडबड नाही करायची. कॅपिटल D/2. सिमिलरली एक्स बार म्हणजे वाय ऍक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचा डिस्टन्स. पूर्ण मोठा बी जो आहे, पूर्ण मोठा रेक्टँगल त्याच्याच हाफ डिस्टन्सवर आहे, म्हणून कॅपिटल हा एक्स बार इथे मिळून दिला. एक्स बार इज इक्वल टू काय? कॅपिटल B/2. मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले BD3/12 मायनस स्मॉल BD3/12. इकडे बघा Ixx, इकडे बघा Ixx. इथे काय होतं? BD3, इथे बी काय? BD3. फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपण करतो काय? मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये ज्यावेळेस हॉलो रेक्टँगल आहे, मोठ्या रेक्टँगल मधला छोटा रेक्टँगल मायनस करतोय. दॅट्स इट. मोठ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? अबाउट x एक्सिस मोमेंट Ixx इज इक्वल टू BD3/12 x एक्सिसच्या अबाउट ना. काय सांगितली तुम्हाला मेट्रिक? x म्हणजे कसा ऍक्सिस आहे? हॉरिझॉन्टल. मग हॉरिझॉन्टल एनालॉगस कोण आहे? ब्रेड. ती तशीच ठेवा, d चा क्यूब करा. सो BD3/12 मायनस छोट्या रेक्टँगल मधलं स्मॉल d3/12. त्याला एकंदरीत दिलं तर BD3/12 मायनस स्मॉल BD3/12. त्याला एकंदरीत लिहिलं आपण काय म्हणेल? BD3 मायनस स्मॉल BD3 डिवाइड बाय 12. तुम्ही पाहिजे ते याला असं सेपरेट पण लिहू शकतात. काही काही ठिकाणी टेक्स्टबुक मध्ये असं पण लिहिलेलं राहतं. एकच अर्थ आहे ना, बेस कॉमन राहिला तर आपण न्यूमरेटर मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. सो काय म्हणेल? कॅपिटल BD3 मायनस स्मॉल BD3/12. वाय साठी बघा इथे काय होतं? वाय म्हटलं म्हणजे त्याचा अनालॉगस कोण आहे? डी. त्याला तसंच ठेवा, बी चा क्यूब करा. तर DB कॅपिटल DB³ मायनस स्मॉल DB³ डिवाइड बाय 12. ठीक. हे झाले दोन्ही रेक्टँग्युलर सेक्शन साठी. नाव नेक्स्ट सेक्शन आहे तुमचं सर्क्युलर सेक्शन. इथं चमकत असेल ते, तर हे नाव आहे सर्क्युलर सेक्शन. सर्क्युलर सेक्शन म्हणजे काय? की एखादी बॉडी जर सर्कल आहे, गोल आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला, त्याचा एरियाचा फॉर्म्युला वाय बार एक्स बार ची व्हॅल्यू काय ते सांग. बघा आता जर पूर्ण सर्कल असलं तर त्याचा सेंट्रॉइड कुठे असणार आहे? त्याच्या सेंटरवर. अबाउट x अँड y ऍक्सिस. अबाउट x अँड y ऍक्सिस सेंट्रॉइड इन द G वर. मग आता कॅपिटल आणि तुम्हाला हे माहिती आहे की सर्कलचं डिस्टन्स किती राहतं? सर्कलचं जे डिस्टन्स आहे दोन एंड मधलं ते डायमीटरच्या बरोबर राहतं. मग तुम्ही हे डिस्टन्स घ्या किंवा हे घ्या, व्हर्टिकल घ्या किंवा हॉरिझॉन्टल, डायमीटरच्या इक्वल राहील. तुम्हाला हे माहिती आहे. एरियाचा फॉर्म्युला काय राहतो? π/4 d². π/4 d². y बार x बार ची व्हॅल्यू काय सांगितलं होतं मी तुम्हाला? जर हा तुमचा x ऍक्सिस आहे आणि हा तुमचा y ऍक्सिस आहे ना, x ऍक्सिस आणि y ऍक्सिस जर राहिला तर हे डिस्टन्स काय म्हणतात तुमचा? y बार. y बार किती येईल? मग इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे डायमीटरच्या हाफ d/2. x बार मध्ये पण इथून इथपर्यंतचं अंतर जर काढलं ते किती? डायमीटरच्या हाफ. म्हणून दोन्ही x बार y बार दोघांची व्हॅल्यू काय येते? d/2. तसंच Ixx आणि Iyy बॉडी सिमेट्रिक असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट xx आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ऍक्सिसचा फॉर्म्युला π/64 d⁴. याला पाठ केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, करावंच लागेल. ठीक आहे. आणि इतकं काही नाही आहे, जास्त असे काही खूप जास्त नाही आहे. एक 7-8 फॉर्म्युले तुम्हाला तेवढे लक्षात ठेवावेच लागतात, त्याच्याशिवाय न्यूमेरिकल सॉल्व्ह होऊ शकत नाही. ठीक. चला आता नेक्स्ट टाईपचा फॉर्म्युला बघूया. बघा नेक्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा सर्क्युलर सेक्शन नंतर हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन, हॉलो सर्क्युलर सेक्शन. ठीक आहे. जसं आपण रेक्टँगलचं पाहिलं, त्याच्यानंतर हॉलो रेक्टँगल पाहिलं, त्याच्यानंतर सर्क्युलर, आणि सर्क्युलर नंतर आहे आता हॉलो सर्क्युलर. करणार काय? फक्त मोठ्या डायमीटर मधनं छोटा डायमीटर जस्ट मायनस करत चालायचं. हॉलोचा अर्थ कळतो तुम्हाला सगळ्यांना की एवढा भाग हा भरलीव असणार आहे आणि जो याच्या आतमधला पोर्शन हा पोकळ असणार आहे. तर जो बाहेरचा सर्कल आहे त्याचा डायमीटर कॅपिटल D कन्सिडर करून घेतला मी, आणि छोटा जो सर्कल आहे त्याचा डायमीटर स्मॉल d. सेंटर कुठं असणार आहे? मोठ्या सर्कलचं जे सेंटर राहील ते पूर्ण सर्क्युलर सेक्शनचं सेंटर असणार आहे.
अबाउट एक्स एक्स आणि अबाउट वाय वाय ॲक्सिस सर आपल्याला माहिती की सर्कल कसं राहतं सिमेट्रिक राहतं, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले एक्स बार वाय बारची व्हॅल्यू सारखीच येणार आहे सगळ्यांसाठी. तर एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला पाय बाय 4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. मोठ्या सर्कलच्या एरियामधनं छोट्या सर्कलचा एरिया मायनस एक्स बार वाय बारची व्हॅल्यू किती डी बाय 2 आय एक्स एक्स आय वाय वाय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस किती पाय बाय 64 डी रेज टू पॉवर 4 सॉरी पाय बाय 64 डी रेज टू पॉवर 4 मायनस स्मॉल डी रेज टू पॉवर 4. मोठ्या सर्कलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मधनं छोट्या सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जस्ट आपण मायनस केलेला आहे. टॅक्सी सर्कलचं जसं आहे सेम तसंच आहे, फक्त प्रत्येक ठिकाणी स्मॉल डी मायनस करत चालायचं. ठीक आहे, एरियामध्ये पण आणि मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यामध्ये पण. नाव नेक्स्ट टाईपचं सेक्शन घेतलं आपण सेमी सर्क्युलर सेक्शन. याचं व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन होऊन जातं बऱ्याच जणांना. सेमी सर्क्युलर सेक्शन म्हणजे काय असणार आहे, हा जो सर्कल होता हा कसा होता कंप्लीट सर्कल. सेमी सर्कल म्हणजे हाफ सर्कल. जर हाफ सर्कल घेतला तर हा बघा आता व्यवस्थित आहे का, ए टू बी हे जे डिस्टन्स आहे ए बी हा काय त्याचा बेस आहे. ठीक आहे, आणि इथं तुमचा एक्स ॲक्सिस राहील इथं, आणि इथं तुमचा असा व्हर्टिकल वाय ॲक्सिस राहील. तर मी हा फॉर एक्झाम्पल समजा जर मी इथं काढलं हा एक्स आणि इकडं काय राहणार तुमचा वाय ॲक्सिस. जो सेंट्रॉइड राहतो सेमी सर्क्युलर सेक्शन मध्ये, जो सेंट्रॉइड राहतो फ्रॉम इट्स बेस, कुठून सांगतोय फ्रॉम इट्स बेस, बेस पासून सेंट्रॉइडचं अंतर किती राहतं 4r/3π. हे तुमच्या डोक्यात एकदम व्यवस्थित टाकून घ्या, कारण बऱ्याच क्वेश्चन मध्ये सर्कल जे आहे ते असं फिरवलं जाईल किंवा सेमी सर्कल असं दिलं जाईल. तर ऑलवेज लक्षात ठेवा की 4r/3π हे जे अंतर आहे ते ऑलवेज कुठून असणार आहे बेस पासून. ठीक आहे, बेस पासून त्याच्या सेंट्रॉइड पर्यंतचं जे अंतर राहतं ते किती राहतं 4r/3π. जर असं मी व्हर्टिकल सर्कल काढलं तर हे डिस्टन्स तुमचं 4r/3π आहे. इथं काढलं तर हे डिस्टन्स 4r/3π आहे. इथं तर तुम्हाला दिसतंय हे अंतर काय आहे, कारण सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर 4r/3π. क्लिअर आहे, तर सेंटर पर्यंतचं अंतर 4r/3π. एरियाचं काय होईल, जो मोठ्या सर्कलचा राहतो त्याला डिवाइड बाय 2 करून टाका, अर्ध केलं तुम्ही सर्कल. मोठ्या सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय राहतो पाय बाय 4 डी स्क्वेअर. इथं काय म्हणतात पाय बाय 4 डी स्क्वेअर डिवाइड बाय 2 म्हणजेच काय होतं पाय बाय 8 डी स्क्वेअर, किंवा त्याला रेडियसच्या फॉर्म मध्ये दिलं तर पाय स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, दोघांपैकी तुम्ही कोणता पण एक फॉर्म्युला टाकू शकता इन टर्म्स ऑफ डायमीटर इन टर्म्स ऑफ रेडियस. लिहून दिला आहे. वाय बारची व्हॅल्यू काय राहते, एक्स ॲक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं व्हर्टिकल अंतर किती सांगितलं 4r/3π. बेस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर सेमी सर्कल मध्ये 4r/3π असतं. 4दा आठवून घ्या, मी परत सांगतोय हे विसरायचं नाही. 4r/3π कुठून आहे बेस पासून. ठीक आहे, बरेच स्टुडंट मग काही तर डायग्राम बदलल्या, जसं उलटा सर्कल टाकून दिला असा तर काय करतात तर बेस पासून सांगितलं होतं हे 4r/3π नाही, बेस हा आहे, जिथं स्ट्रेट लाईन आहे ना तो बेस आहे. असे बरेच केसेस येतील, त्यामुळे लक्षात ठेवा ऑलवेज बेस पासून जिथं स्ट्रेट लाईन आहे ना तिथून 4r/3π त्याच्या सेंट्रॉइडचं अंतर आहे. आणि व्हॉट अबाउट एक्स बार, एक्स बार काय असणार आहे व्हर्टिकल ॲक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर. व्हर्टिकल ॲक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर हॉरिझॉन्टल अंतर हे दिसतील तुम्हाला. ए पासून इथपर्यंतचं अंतर किती राहील ते रेडियसच्या बरोबर. हे रेडियस आहे ना इथून इथपर्यंत. ए बी काय सर्कलचा डायमीटर आहे. अगर सर्कल पूर्ण केला तर ए बी काय बनतो डायमीटर, त्याच्या अर्ध म्हणजे किती राहतं रेडियसच्या बरोबर. म्हणून एक्स बार इज इक्वल टू काय लिहिलं आहे आर, किंवा तुम्ही त्याला d/2 सुद्धा लिहू शकता डायमीटरच्या हाफ. Ix6 चा फॉर्म्युला 0.11 r⁴. याचं काही डेरिवेशन वगैरे नाही आपल्याकडे, सो यू नीड टू रिमेंबर दिस फॉर्म्युला. सो Ix6 0.11 r⁴ Iy by π/8 r⁴. π/8 r⁴ और πd⁴ डिवाइड बाय 128. πd⁴ डिवाइड बाय 128 हे दोन फॉर्म्युले Ix6 Iy चे पाठ करा. वाय बारची व्हॅल्यू लक्षात ठेवा कुठून सांगितली ते व्यवस्थित. सेमी सर्कल मध्ये सगळ्यात जास्त चुकतात मुलं, त्यामुळे हे व्यवस्थित पाठ करायचं. सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल. क्वार्टर सर्कल म्हणजे काय केलं आता सेमी सर्कलला मी अर्ध्या भागात तोडून टाकलं, पूर्ण सर्कलला 4 भागात तोडलं. क्वार्टर सर्कलचा अर्थ तोच राहतो. मग आता या ठिकाणी बघा क्वार्टर सर्कल ड्रॉ केलंय मी. एक ए बी कर्व आहे तुमचा O to A आणि O to B. इथे तुम्हाला दोन लाईन्स दिसत आहेत. एरियाचा फॉर्म्युला काय म्हणता येईल
सर्कलचा फॉर्म्युला काय होता, पाय आर स्क्वेअर. त्याला किती भागांमध्ये तोडला आपण, 4. पाय आर स्क्वेअर बाय 4. डायमीटरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर याचा अजून अर्ध करावा लागेल, म्हणजे काय होईल, पाय बाय 16 डी स्क्वेअर. पाय बाय 16 डी स्क्वेअर एरियाचा फॉर्म्युला. एक्स बार वाय बारची व्हॅल्यू लक्षात ठेवायची बरं. एक्स बार वाय बारची व्हॅल्यू 4r बाय 3 पाय. एक्स बारची व्हॅल्यू वाय बारची व्हॅल्यू इथं सारखी राहते, ती किती आहे, 4r बाय 3 पाय. परत एकदा, एक्स बारची व्हॅल्यू वाय बारची व्हॅल्यू इथं सारखी राहते सेंट्रॉइडची 4r बाय 3 पाय. इथं वाय बारची व्हॅल्यू 4r बाय 3 पाय, एक्स बारची व्हॅल्यू r च्या बरोबरीला आहे. पण जर डायग्राम फिरवल्या तर तुम्हाला करता आलं पाहिजे. क्वेश्चन मध्ये मी सांगेलच तुम्हाला. हे लक्षात ठेवा की ही कुठून आहे, ऍक्सिस पासून आहे ना. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. इथं जर मी बदलून टाकलं तर, इथं जर मी असं करून टाकलं, दिस इज द वाय ऍक्सिस अँड दिस इज एक्स ऍक्सिस, कंडिशन चेंज होतात. म्हणून मी सांगतो काय, हा हे पण कन्सेप्ट लक्षात ठेव. हे तर राहीलच तुमच्या लक्षात की बेस पासून 4r बाय 3 पाय वगैरे वगैरे. पण कन्सेप्ट हा पण लक्षात ठेवा की वाय बार म्हणजे काय, वाय बार म्हणजे एक्स ऍक्सिस पासून व्हर्टिकल डिस्टन्स आहे. आणि जर हा, चला ठीक आहे, आता विषय निघाला तर सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. हे एकदा लिहिताना व्यवस्थित फॉर्म्युलेस लिहून घ्यायचे, इकडचे फॉर्म्युलेस रफ करून टाकतो मी. बघा मी सांगतो काय एक कन्सेप्ट, की जर समजा मी असं करून टाकलं, या सेमी सर्कलला फिरून दिलं मी असं, वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस, इथं काहीतरी असं स्क्वेअर बिअर रेक्टेंगल काही जोडलेलं राहतं. आता बोला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, याचं काय म्हणतात, मी काय सांगितलं की बेस पासून त्याच्या सेंटर पर्यंतचं अंतर, हे अंतर हे वाला, हे किती राहील, 4r बाय 3 पाय. आता तुम्हाला काय पाहिजे, एक्स बार आणि वाय बार समजा. एक्स बारची व्हॅल्यू काय आणि वाय बारची व्हॅल्यू काय सांगितलं होतं. वाय बार काय, वाय बार हे एक्स ऍक्सिस पासून त्याच्या सेंट्रॉइड पर्यंतचा अंतर. मग आता काय झालं, एक्स ऍक्सिस तर हा आहे आणि सेंटर पर्यंतचं अंतर हे झालं, तर वाय बारची व्हॅल्यू काय होईल, r. आणि हे किती राहील, 4r बाय 3 पाय राहतं हे अंतर बेस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं. आणि तुम्हाला काय पाहिजे, एक्स बार पाहिजे. एक्स बार म्हणजे काय राहील तुमचा, व्हर्टिकल ऍक्सिस पासून तर तिथलं डिस्टन्स. हे पूर्ण किती असणार आहे, r. आणि हे इथपर्यंतचं अंतर किती होतं, 4r बाय 3 पाय. म्हणून एक्स बार इज इक्वल टू काय होतं, r मायनस 4r बाय 3 पाय. अशा आपण व्हॅल्यूज बदलते, ठीक आहे. म्हणून सांगतोय फॉर्म्युले तर लक्षात ठेवा, पण हे असं नका पाठ करू की वाय बारची व्हॅल्यू ही राहते एक्स बारची व्हॅल्यू. हा काही फायदा होणार नाही. फॉर्म्युले कसे पाठ करा, कन्सेप्टनुसार. वाय बार काय आहे, डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड फ्रॉम द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर. 4r बाय 3 पाय कुठलं अंतर राहतं, सेमी सर्कलच्या बेस पासून तर सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर. मग तो सेंट्रॉइड व्हर्टिकल येऊ द्या, हॉरिझॉन्टल येऊ द्या, अजून वाकडा कसाही करू द्या, उलटा करू द्या, काही फरक नाही पडत. तुम्हाला माहित पाहिजे फक्त सेंट्रॉइड आणि बेस, सेमी सर्कलचा बेस आणि सेंट्रॉइड यांच्यामधलं अंतर किती राहतं, 4r बाय 3 पाय. तरच तुम्हाला हे न्यूमेरिकल मस्त जमतील. नाही तर तुम्हाला लागतील तितके कन्फ्युजन करायचं नाही. हे चॅप्टर इनफ आहे. हे चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त मुलं घोळ इथंच करतात की फॉर्म्युले चुकून टाकतात. तर आपल्याला फॉर्म्युल्यांमध्ये जर पक्क व्हायचं आहे तर कन्सेप्ट तुमच्या डोक्यात एकदम क्लिअर असले पाहिजे, ठीक आहे. वाय बार एक्स ऍक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर, एक्स बार वाय ऍक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर. 4r बाय 3 पाय काय आहे, तर 4r बाय 3 पाय हे सेंट्रॉइडचा डिस्टन्स आहे. कुठून, सेमी सर्कलच्या बेस पासून. सेमी सर्कलचा जिथं कुठं सेंट्रॉइड असेल त्याचं बेस पासून, सेमी सर्कलच्या बेस पासूनचं अंतर 4r बाय 3 पाय. दुसरं लागतं आर, आय एक्स एक्स आय वाय चे फॉर्म्युले पाठ करा. हे नाही बदलत कधी, हेच राहते, हे कायम असेच राहतं, हे चेंज होणार. नाव क्वार्टर सर्कलसाठी मी सांगितलं तुम्हाला की इथं हा जो बेस राहील, इथून अंतर किती असणार आहे, 4r बाय 3 पाय, 4r बाय 3 पाय. इथं बी लक्षात ठेवा, क्वार्टर सर्कल बी फिरून टाकतात बऱ्याच वेळेस. जसं आता मी तिथं क्वार्टर सर्कल त्या साईडला काढलेला आहे, असं मी काढू शकतो. आता बदल ना, कंडिशन्स चेंज. क्वार्टर सर्कल जर मी एखाद्याच्या वर बसून दिला तर कंडिशन चेंज. सो बऱ्याच कंडिशन्स तयार होतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की एक्झॅक्टली कन्सेप्ट काय आहे तो लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला जास्त अडचणी येणार नाही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना. सो एरियाचा फॉर्म्युला पाय बाय 4 r स्क्वेअर पाय बाय 16 d स्क्वेअर. एक्स बार वाय बार म्हणजे काय, त्याच्या बेस पासूनचे सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर 4r बाय 3 पाय क्वार्टर सर्कल मध्ये दोघांसाठी.
हा x आय वाय वायचा फॉर्म्युला 0.055 r रेज टू पॉवर 4 आहे. ठीक आहे. आता एक लास्ट तुमचा ट्रायंगल राहिलेला आहे. बघा आपण काय काय पाहिलं, रेक्टँगल, सर्कल आणि त्याच्यानंतर सर्कलचेच आपण प्रकार पाहतोय अजून. आता थर्ड टाईपचा शेप बघणार आहे आपण ट्रायंगल. ट्रायंगलच्या बी 2 केसेस बघणार आहेत. बघूया आता त्या केसेस काय. बघा आता लास्ट टाईपचा शेप आहे आपला ट्रायंग्युलर सेक्शन. सो आपण इथे एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे ज्याचा बेस D आहे, हाईट H आहे. ठीक आहे. ट्रायंगलचं सेंट्रॉइड तुम्हाला माहिती काही मध्ये नाही राहत, ट्रायंगलची हाईट वेगवेगळी राहते. सो हिअर ट्रायंगलचा सेंट्रॉइड आपण G दाखवला आहे, x ऍक्सिस y ऍक्सिस पास होतोय. सो रिमेंबर दॅट की ट्रायंगलच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स फ्रॉम इट्स बेस इज अ h/3. ना सेंट्रॉइडचं डिस्टन्स बेस पासून किती राहतं, h/3 राहतं. ठीक आहे. एरियाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती, हाफ इंटू बेस इंटू हाईट. y बार इज इक्वल टू काय म्हणतो, आता इथं ट्रायंगल सरळ दाखवला आहे. सो बेस पासून तर सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर किती आहे, h/3. आणि x बार म्हणजे वर्टिकल ऍक्सिस पासून इथपर्यंतचं अंतर, तर या बेसच्या किती राहतं ते हाफ, दॅट इज b/3. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला bh3/36. I/y साठी hv3/36. पाठ करून ठेवायचे. सर्कलसाठी डिवाइड मध्ये 64 येत आहे, हे लक्षात ठेवा बरं. सर्कल राहिलं डिवाइड बाय 64, रेक्टँगल राहिलं डिवाइडला 12 आहे आणि ट्रायंगल राहिलं डिवाइडला 36 आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इरेग्युलर रेक्टँग्युलर सेक्शन, इरेग्युलर ट्रायंग्युलर सेक्शन असेल, इरेग्युलर ट्रायंग्युलर सेक्शन म्हणजे काय की 2-3 ट्रायंगल असतील पण सगळे एकसारखे नाही आहे. आता हा जो ट्रायंगल होता तो सिमेट्रिक होता, हे सिमेट्रिक नाही आहे आणि याचं तुम्हाला काहीही काम पडत नाही. हा तुम्हाला कधीच यूज करायचं नाही. पाहिजे तर तुम्ही एरिया आणि I/Y चा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता, पण तुम्हाला कुठंच यूज करावं लागणार नाहीये. ओके. सो हे तुमच्यासमोर 7 फॉर्म्युले आहेत. या 7 फॉर्म्युल्यांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित त्यांना डीपमध्ये समजून घ्यायचं आहे. कन्सेप्ट एक एक क्लिअर असले पाहिजे तुमचे. आय होप तुम्हाला कन्सेप्ट एकदम क्लिअर झाले असतील. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. नेक्स्ट लेक्चरपासून आपले एकदम सुंदर असे मोमेंट ऑफ इनर्शियाचे न्यूमरिकल आपण सुरू करणार आहे. मजा येते न्यूमरिकल सॉल्व्ह करायला. फक्त तुम्हाला हे 7 फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात पाहिजे. या 7 फॉर्म्युल्यांवरच पूर्ण चॅप्टर आहे तुमचं. ठीक आहे. सो हे 7 फॉर्म्युले आणि तुमचं चॅप्टरमध्ये एक पण मार्क कुठंच जाणार नाही. हे 7 फॉर्म्युले व्यवस्थित कन्सेप्टनुसार समजून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण आपलं फर्स्ट न्यूमरिकल स्टार्ट करूया मोमेंट ऑफ इनर्शियाचं. ठीक आहे. सो आजचं लेक्चर इथंच थांबूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.